काल ज्यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली असे आत्मीय गुरुमाऊली सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली, उद्या ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे असे आत्मीय गुरुमाऊली वेदांताचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमाऊली, या 8 दिवसात आपल्याला 8 आवरण ऐकायला मिळाले शिवाचार्यांच्या मुखातून. लोक म्हणतात शिवाचार्यांची कीर्तन कशाला ठेवताय, शिवाचार्यांची कीर्तन कशाला पाहिजेत. पण जे अधिकारी वाणीतून आणि कीर्तन ही भक्ती आहे असं कुठेही लिहिलं नाही की शिवाचार्याने कीर्तन करू नये. कीर्तन भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम शंभो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. नवविधा भक्तीतील एक प्रकार आहे ती कीर्तन भक्ती, आणि ते कीर्तन भक्ती कोणीही करू शकतं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. तेव्हा माझ्याकडे आली सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ही आजची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली आहे. कीर्तना करता साथ करणारे विनेकरी, उत्कृष्ट असे सर्वच गायनाचार्य, उत्कृष्ट असे पकावाज वादक, उत्कृष्ट असे शिवकीर्तनकार आमचे बुरांडे सर असतील, आमच्या मातोश्री रजनीताई मंगलगे असतील. उत्कृष्ट असं आयोजन ज्या मातृशक्तीने हे आयोजन केलंय बघा. परमरहस्यात उपदेश देखील एका महिलेला केलेला आहे आणि ती महिला अधिकारी होती. भगवान शंकराला गणपतीला उपदेश करता आला असता, कार्तिकेयला उपदेश करता आला असता, पण केला उपदेश कोणाला? पार्वती मातेला. कारण पार्वती अधिकारीणी होती आणि अधिकारी व्यक्तीलाच ज्ञान दिलं जातं, आणि अशा अधिकार संपन्न मातृशक्तीने हा सप्ताह आयोजित केलेला आहे. अशा अधिकार संपन्न प्रसिद्ध महिला भजनी मंडळ असेल, वीरशैव महिला भजनी मंडळ असेल, तसेच प्रसिद्ध संस्थान कमिटी असतील, सर्वच कार्यकर्ते, तरुण वर्ग, भगवती पार्वती समान माता आणि भगिनी, आणि आज ज्यांचं अन्नदान आहे असा शेटे परिवार ज्यांच्या अन्नदानातून आजचं आपल्याला प्रसाद ग्रहण करायला मिळालेला आहे. असेच आबाल बाल तरुण वृद्ध बघा, छोटे छोटे बालक आहेत. शिक्षण संस्थेतले सर्वच बालगोपाल असतील, यांच्या हृदय